मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत आणि आज आपण बघणार आहोत सोंडाई गड। मित्रांनो नमस्कार। आता आपण चाललोय सोंडाई गडावर। आता आपण चाललोय पनवेलवरून। मित्रांनो, पण सोंडाई गडावर तुम्हाला जायचं असेल तर सर्वात सोपा म्हणजे कर्जतला यायचं। कर्जतवरनं रिक्षाने किंवा बसनी चौकला यायचं आणि मग चौकनी सोंडाई गडावर जायचं। पण ज्यांना बाईक चालवायची आवड आहे किंवा बाईकचं तुम्हाला कसं आहे की काय काय जणांना बाईक चालवायला आवडते। आता उदाहरणार्थ मला बाईक चालवायला आवडते म्हणून मी बाईकवरनं जातो। आता आपण पनवेल मार्गे चाललेलो आहोत। आम्ही सकाळी 6 वाजता निघालेलो आहोत। आता एका फाट्यावरती आहे, समोर प्रबळगड आणि इरसालगड पण दिसतोय, तो आता आपण बघूया। मित्रांनो, हा इथे दिसतोय हा प्रबळगड आहे आणि बरोबर या सूर्याच्या ह्या बाजूला इथे इरसालगड आहे। आता आपण सोंडाई गडावर चाललोय। बाईक रायडर्स चालले। मित्रांनो, आता पनवेलवरनं आम्ही चौक फाट्यावरनं आलोय। चौक फाट्यावरनं आता पुढे जो कर्जतला जाणारा लेफ्ट आहे त्या लेफ्टवरनं आपल्याला आता वळायचं आहे आणि तिथे प्रथम बोरगावला जाणार होतो आपण। बोरगाववरनं सोंडेवाडी वावरण्यावरनं सुद्धा रोड आहे, पण तो पुष्कळ लांब आहे। सकाळीचं हे दृश्य तर खूपच सुंदर वाटत होतं। मित्रांनो, बाईकने येणे एक फायदा असतो। समोर कच्चा रस्ता आहे, तिथूनही तुम्ही गाडी नेऊ शकता। समोर तुमच्या बघताय तो सोंडाई किल्ला आहे। उन्हाळ्यात पानझडी वृक्ष असल्यामुळे आणि मुळातच वृक्षाची कटाई झाल्यामुळे इथे जंगल असं अजिबात नाही आहे, त्यामुळे वातावरण एकदम वृक्ष पडलेलं आहे। मित्रांनो, आता आपण सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत। परत एकदा प्रवास इकडनं पनवेलवरनं चौकवरनं मोरबे धर्मेवरून बोरगाववरनं सोंडेवाडी। आता चढायला किती वेळ लागतो ते आपल्याला बघायचं आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल सगळ्यांनी बाईक्स लावल्या आहेत, तर चला माझ्याबरोबर। आता आपण जाणार आहोत सोंडाई गडावर। हे एवढे सगळ्या बाईक्स इथे लागलेल्या आहेत। सोंडाई गडाची थोडक्यात माहिती त्यांनी लिहिलेली आहे। असं म्हटलं जातं की हा महाराजांच्या काळात 16व्या शतकात किल्ला बांधला गेलेला आहे। किती खरं किती खोटं माहिती नाही आहे मला। साधारण उंची काहीतरी 1482 आहे आणि आमचे वारे नेहमीच आज वय वर्ष 63 तरी मोठ्या हौशाने किल्ल्यावरती चाललेले आहेत। तर चला वारे, मी तुमच्याबरोबर येतोय। आपण आता सोंडाई किल्ल्यावरती जाणार आहोत। सोंडाई किल्ल्यावरती श्रमदान मोहीमसुद्धा राबवली जाते, तीसुद्धा आपल्याला बघायची आहे। आज ऊन रखरखाट आहे अतिशय। अशा ह्याच्यातून आपण आता जाणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पायरीवरती त्यांनी पूजन केलेलं आहे आणि पूजन करून ते आता पुढे गेलेले आहेत। समोर झाडीत आहे तो सोंडाई किल्ला आहे। कातळातला मार्ग आहे हा। कातळातून जातोय आपण। चला तिकडनं। सकाळचे खूप लवकर सुरुवात केली आहे, नाही तर उन्हाचा त्रास पुष्कळ होईल। त्याच्या पायऱ्या आहेत।
व्यवस्थित मारा. खडी चढाण आहे मित्रांनो, खूप खडी चढाण आहे. पण छोटा किल्ला आहे, पण शेवटी किल्ला असतो एवढं लक्षात ठेवा. त्याचा सन्मान करायचाच असतो. ठिकठिकाणी बाण केलेत. खाण्याच्या उत्तम व्यवस्था आहे. जेवण मिळू शकतं. समोर बघताय इथे आपल्याला जायचं. पानझडी वृक्ष आहे सगळी. झाडाला एकही पान नाही आहे बघा. अशा किल्ल्यांवरती उन्हाळ्यात बिलकुल येऊ नका. आणि आलात तरी खूप सकाळी तुम्ही हे करा. इथे वृक्षारोपणाची गरज आहे. आता जे इथे किल्ले संवर्धनाला आलेत त्यांना मी सांगणार आहेच की प्रथम ते करा. कातळ मार्ग आहे. दुर्गसेवकांनी पाट्या सुद्धा लावल्यात गडावर जाण्यासाठी. थोडीशी चढण आहे परंतु येऊ शकतो आपण वरती. असाच मार्ग आहे हा. मगाशी नारळ फोडला ती एक माची होती. आता या कातळकड्याच्या खाली एक दुसरी माची. तिथे संवर्धनाचं काम चालू आहे. आता आपण ते बघूया आधी काय करतायत ते. बाजूला कुमार, बाजूला बाजूला. तीन कवड्यात नाही ना. एक ताईन ताईन हे कावडे किती सोंडाईचे दोन भाग. हा एकच भाग आहे सोंडाईचा. हे एक ठाणं आहे. किल्ला म्हणजे ठाणं म्हणता येईल याला. बऱ्यापैकी शिड्या लावल्यात आता. आता आपण पहिल्या शिडी मार्गाने चाललोय. वारे जात आहेत वरती. परत एक छोटासा कातळ मार्ग आणि परत एक समोर बघताय ती शिडी. ती मला वाटतं लांबलचक आहे.
ही शिडी संपते तिथे परत पाण्याची 2 टाकी आहेत. मित्रांनो, पावसाळ्यात खरंच स्वर्ग आहे हा किल्ला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वर्ग असतो पावसाळ्यात. पण खूप छान किल्ला आहे. मी पावसाळ्यात आलो होतो आणि भटकंती करणारे सुद्धा खूप इथे येत असतील पावसाळ्यात. मित्रांनो, या शिडी मार्गाने आपण आलो. असा मार्ग इकडे सुद्धा ते तुम्हाला बोललो तसं खांब टाका आहे. म्हणजे खूप जुनं असं बांधकाम आहे. इकडनं मगाशीच तुम्हाला दाखवलं, ही एक अजून गुहा आहे आणि इथे तुम्ही राहू शकता. गुहा म्हणता येणार नाही, हे पाण्याचं टाकच आहे. कारण आतली रचना तरी तशीच वाटते, असं पाणी आत येण्यासाठी मार्ग वगैरे आहे ते. पण आता ते सुकलं, म्हणजे राहू शकता तुम्ही इथे. आणि बाहेर परत हा परिसर ओसाड असा परिसर आहे हा. आता ही शेवटची शिडी चढून आपण सोंडाई देवीचं दर्शन करणार आहोत. तुम्हाला मला इथे एक नमूद करावंसं वाटतं की इथे सोंडाई देवी सोडून कोणत्याही धर्माचं इथे कोणतंही प्रार्थना स्थळ नाही आहे. हे मला मुद्दामून तुम्हाला सांगायचं आहे. अशा तऱ्हेने आम्ही सर्वात वरच्या बाजूला आलेलो आहोत. सोंडाई देवीचं दर्शन तुम्ही घेतलंच आहात, परत आपण घेऊ. परत एकदा सांगतो, सोंडाई किल्ल्याला तुम्हाला यायचं असेल तर कर्जतवरून या. कर्जतवरनं चौकला यायचं, चौकवरनं बोरगाव, बोरगाववरून तुम्हाला सोंडेवाडी द्यायचं आहे. परंतु बोरगावातून जर तुमच्याकडे 2 व्हीलर वगैरे असली तर तुम्ही खूप पुढे येता, नाही तर तुम्हाला चालत यावं लागेल. पण तसंही आम्ही मागच्या वेळी आलो होतो ते वावरले गावावरनं आलो होतो. तिकडनं प्रवास लांबचा आहे. अतिशय सुंदर असा किल्ला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे श्रमदान जी मोहीम करतायत मुलं, मी त्या संस्थेचं नावही घेणार आहे आता. त्यांना तुम्ही सपोर्ट करा, त्यांना तुम्ही मदत करा, त्यांना श्रमदानाकरता येत जा, जेणेकरून प्रत्येक किल्ला असा सुंदर आणि स्वच्छ होईल. धन्यवाद. मित्रांनो, इथे माकडं आहेत, ते काही इथला प्रसाद खात आहेत, हार खात आहेत. जंगलात झाड नाही आहे, त्यांनासुद्धा खाण्यासाठी काही नाही आहे, तरी आपण त्यांना असं काही द्यावं ही नम्र विनंती. या किल्ल्याचं विशेष म्हणजे काय आहे की हा जो भाग आहे डोंगराचा, सभोवताली उंच उंच डोंगर आहेत आणि तिथून हा सुटलेला भाग आहे. एक मधोमध असं ठाणं की जे आजूबाजूला सगळीकडे लक्ष ठेवता येईल. समोर दिसतं हे ते मोरबी धरण हे जे आहे ते, पण एक सुटलेला भाग आहे हा. त्यामुळे टेहळणीसाठी याचा उपयोग चांगलाच होत असेल. मित्रांनो, सोंडाई देवीचं दर्शन घेऊन आता परतीच्या प्रवासाला सुरुवात. आता आपण खाली जातोय आणि श्रमदान मोहीम कशी चालली ते बघू. जमलं तर त्यांना आपण मदतही करू. मित्रांनो, डाव्या बाजूला हा रस्ता जातोय. मला बघायचं हा कुठे जातोय. हा मार्ग या खिंडीत नेतोय तुम्हाला. खिंडीत काय आहे मलाही माहिती नाही आहे, बघूया जाऊ काय आहे ते. मित्रांनो, वरती बघितलं तर काहीच नाही आहे. हा फक्त जो तिथला एक गवारी डोंगर आहे किंवा गवारी डोंगर आहे त्याच्यावरनं हा मार्ग दुसऱ्या गावात जात असेल. परंतु आता संरक्षणासाठी तसं म्हटलं ते ठाणं तसं उपयोगाचं नाही आहे. कारण दुसरा जो किल्ला आहे तिकडनं इकडे अगदी सहजपणे मनुष्य येऊ शकेल. इकडनं परत तुम्ही दुसऱ्या गावात जाऊ शकता. परत परतीच्या प्रवाहाला सुरुवात. काही नाही आहे इथे. हे पिल्ले
इथे काय भेटला का? प्रचंड मोठी दगडी खाल्ली. जय शिवराय. आज आपण या सोंडाई देवीच्या मातेच्या चरणी आज ही मोहीम आमची चालू आहे. श्री मद्राई गिरो प्रतिष्ठान या प्रतिष्ठानाच्या मार्फत ही आमची 5वी मोहीम या ठिकाणी पाणी टाकं साफ करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेले आहे. संस्थेमध्ये जवळजवळ बघितलं तर 100+ मुलं आपली काम करत आहेत. अतिशय प्रामाणिकपणे निष्ठावंत पद्धतीने काम करतात. जी मुलं रविवारी सुट्टी असून अहोरात्र जी आठवडाभर कामं करतात आणि सुट्टीचे दिवस आराम करण्याच्या दिवशी ते आज या ठिकाणी गडावरचं टाकं साफ करतात. का तर शिवशंभूंचं जे प्रेम आहे जे पुढच्या पिढीपर्यंत ते पोचलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून चाललेली तळमळ घालमेळ आणि आपल्या राजांचे किल्ले कुठे ते वाचले पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, संगोपन झाले त्या दृष्टिकोनातून ही तरुण पिढी जर तुम्ही बघितलात तर सर्व यंग जनरेशन आहे. 25 ते 30 वयोगटातले सगळे आमची मुलं आहेत, आमचे सवंगडी आहेत. एका हाकेच्या एक हाक दिली तर हाकेला ओ देतात आणि ज्या पद्धतीचं काम पाहिजे त्या पद्धतीचं काम हे गडावरती चाललेलं आहे. जवळजवळ या पद्धतीचं टाकं जे बघितलं तर अतिशय खडतर पद्धतीचं काम होतं. गावकऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं त्यावेळेस की तुम्ही तुमच्या अशक्यप्राय असं हे काम आहे, तुम्ही करू शकत नाही असं आव्हान दिलं आणि सगळ्या मुलांनी ते आव्हान पेललं. हे आम्ही करू शकतो आणि करून दाखवू आणि तीच जिद्द आणि तीच चिकाटी या ठिकाणी या गडावरती दिसतात. त्याच पद्धतीचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि आणखीन माहिती आणि आपल्या प्रतिष्ठानाची माहिती आमचे प्राजभाऊ ठोंबरे सांगतील आपल्याला. जय शिवराय सर्वांना. मी श्रीमद रायगिरो प्रतिष्ठान सदस्य राज ठोंबरे. आज आपली सोंडाई गडावरती ही 5वी मोहीम आहे. जसं आमचे परिवाराचे अध्यक्ष पंकज भाऊंनी सांगितलं की जेव्हा हे टाका आम्ही साफ करायचं आहे असं जेव्हा मनामध्ये निश्चय केला त्यावेळी गावकऱ्यांशी सर्वात पहिले आपण बोललो. पण गावकऱ्यांनी असं सांगितलं की हे शक्य नाही आहे. आम्ही बऱ्याच वेळा इथं येऊन प्रयत्न केला पण आम्हाला पाणीसुद्धा निघत नाही आहे. तर हा गावकऱ्यांचा आपल्याकडे एक सांगणं आलं की बाबा हे शक्य नाही, होऊ शकत नाही. पण हे जे नाही का मराठ्यांना मोठे आव्हान पेलण्याची पहिल्यापासूनच सवय आहे आणि ते आव्हान पेळून त्याला पूर्ण करायचं काम हे फक्त मराठीच करू शकतात. तर आपण हे आव्हान घेतलं आणि पहिल्याच मोहिमेमध्ये दोन्ही टाक्यांमधलं पाणी पूर्णपणे आपण काढून टाकलं पहिल्याच मोहिमेमध्ये. त्याच्यानंतर आता 5वी मोहीम, 5व्या मोहिमेमध्ये 4 मोहिमा आपल्या घरात आपल्याला तळ भेटत नव्हतं. शेवटी 4थ्या मोहिमेला आई सोंडाईच्या कृपेने आपल्याला जो तळ आहे तो तळ भेटला आणि आज आता ही 5वी मोहीम चालू आहे. आणखीन 2 ते 3 मोहिमेमध्ये आपण हा जो टाका आहे पूर्णपणे मोकळं करू. तसेच आपला परिवार बऱ्याच कार्यक्रम राबवतात जसं की सामाजिक आपण कराडे कोट रासायनिक कोट जो आहे तो भुईकोट किल्ला जवळजवळ 25 मोहिमा आपण तिथे लावल्या आणि कुठलाही स्वार्थ नाही, कुठलंही देणं घेणं नाही, कुठल्याही राजकीय पक्षाचा आपल्याला जोड नाही, काहीच नाही. आपण फक्त आणि फक्त महाराजांचं देणं लागतो आणि त्यासाठीच आपण हे कार्य करत होतो आणि अजून पण करत आहोत आणि ह्याच्या पुढे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार आहोत. कराडे कोट जर तुम्ही पाहिलात, कराडे कोट पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली होता आणि आज जर तुम्ही गेलात कराडे कोटला तर तो कराडे कोट पूर्णपणे त्याला बाहेर काढलेला आहे. त्याला आपण नवीन जीवन देण्याचं काम केलेलं आहे. गावातले लोक बरेच बोलत होते की आपण तिथे JCB लावूया, JCBने काम लवकर होईल. पण सगळ्या पोरांचा एकच निश्चय होता की JCB वगैरे लावायची गरज नाही. जे काय करायचं आहे ते आपण स्वतःहून अंग मेहनतीने करू आणि ते पोरांनी करून दाखवलं. आज कराडे कोटचं तुम्ही भव्य दिव्य रूप बघा की किती सुंदर आहे. आणि हा परिवार आपला फक्त आणि फक्त आपण काहीतरी शिवशंभूंचं देणं लागतो त्यासाठी फक्त आपलं कार्य चालू आहे. त्याच्यामध्ये आम्हाला फक्त एकच नम्र विनंती आहे की आम्ही स्वराज्याचे वैभव प्रतिष्ठान माणिकगडावर गेली 5 ते 6 वर्ष काम करतो आहे. आम्ही सुद्धा कोणाकडनं काही म्हणजे रक्कम अशी काही घेत नाही. पण तुमचं ऐकून एक बरं वाटलं की दर महिन्याला तुम्ही 100 रुपये काढता. परंतु जर तुम्हाला कधी वेळ मिळाला आणि जर तुमची कामं पूर्ण झाली तर तुम्हाला नम्र विनंती आहे की माणिकगडावरती जर तुम्ही संख्याबळ घेऊन आलात तर आमचा खूप फायदा होईल. फक्त माणिकगडावर एकच आहे की माणिकगडावरती यायलाच कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतात. तेवढा जरा मोठा एक त्रास आहे. तर तुम्हाला नम्र विनंती आणि तुम्हाला भावी शुभेच्छा आणि अतिशय सुंदर काम करताय. जी टाकी आहे ती प्रचंड मोठी आहेत. अशी टाकी मी सांगशी गडावरती बघितली होती. सांगशी गडावर ह्याच्यापेक्षा मोठी आहेत पण ही पण खूप मोठी आहेत.
आणि तुम्हाला जाळं वगैरे काय हवं असेल तर मी तुम्हाला ते देऊ करतो. आणखीन एक गोष्ट तुम्ही बोलल्याप्रमाणे की मुलं प्रत्येक महिन्याला स्वइच्छेने 100 रुपये देतात. प्रांशुपालांनी सांगितलं आमच्या की कुठल्या प्रकारचं राजकीय की कुठल्याही आम्ही आर्थिक कुठलं काय करत नाही. स्वबळाने स्व इच्छेने स्वखर्चाने या ठिकाणी मुलं ही या ठिकाणी काम करतात. दुसरी गोष्ट अशी सांगायची की जी मुलं या ठिकाणी काम करतात ती स्वतःच्या आईवडिलांचं बोलणं खाऊनही या ठिकाणी काम करतात. का तर शिवशंभूंच्या आवड आहे, प्रेम आहे, सगळ्या गोष्टी त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काम चालतं आणि खूप प्रामाणिकपणे काम करतात मुलं या ठिकाणी. सगळेजण कामाला जातात. आठवडाभर आपली जी मुलं बघाल तर अगदी अंग मेहनत करणारे आहेत. काही ख्यातली मुलं अशी आहेत जी की 12-12 तास ड्युटी करतात. का तर पेमेंट थोडंसं जास्त मिळवून आणि तेच त्यातून राहिलेले पैसे थोडेफार हे प्रत्येक मोहिमासाठी देत असतात. आणि हे 12-12 तास काम करून सुद्धा आज जर तुम्ही बघाल आजच्या मोहिमेला सुद्धा जर बघाल तुम्ही बरीच मुलं जी आहेत ती नाईट ड्युटी करून सकाळी परत लगेच घरी गेले, डबा ठेवल्यात तसे निघून परत ह्या मोहिमेसाठी आलेले आहेत. म्हणजे महाराजांच्या प्रति निष्ठा असावी तर कशा असावी तर नक्कीच या आमच्या सर्व परिवाराचे जे सदस्य आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. कारण की हे वेळ कोणाला नाही, हे कोणालाच नाही आहे. फक्त लोक सुट्टी असले की घरी आराम करून दिवस काढायचा एवढंच फक्त असतं. परंतु ही जी पोरं असतात ही प्रत्येक मोहिमेला न चुकता येतात, कार्य करतात. हे सुद्धा आराम करू शकत पण ते नाही करत आहेत. प्रत्येक मोहिमेला येणार, काम करणार, मग घरी जाणार, घरातली कामं करणार, पुन्हा दुसऱ्या दिवशी बॅग उचला आणि कामावर जा. अशा पद्धतीने सर्व मुलं काम करत असतात. खरोखर अभिमान वाटतं. आणि हे पुण्य सगळ्यांच्या नशिबी नाही आहेत. तर नक्कीच हे जे पुण्य आहे ते महाराजांनी आमच्या नशिबी टाकलं आहे आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की हे जे वेळ आहे हे आम्हा सर्वांना जे आमचे सदस्य आहेत श्रीमद रायगुरू प्रतिष्ठानचे ते आम्हाला लागलेले आहे. त्यासाठी आम्ही खरंच खूप भारावून जातो की बाबा हे सगळं आमच्या नशिबी पडलं आहे आणि महाराज हे आमच्याकडून करून घेत आहेत. त्यासाठी खूप बरं वाटतं आम्हाला सर्वांना. आणखीन एक सांगायचं की जी मुलं या ठिकाणी काम करतात, आपण प्रांशुपाल तुम्ही अध्यक्ष प्रतिष्ठानचे, तुम्ही अध्यक्ष नाही सगळी मुलं आमचे अध्यक्ष आहेत. म्हणजे असं आहे की तुम्ही बघितलं तर जवळजवळ एक 70-80 प्लस मुलं या ठिकाणी काम करतात. वरती सर्वांसच आमचे 100+ झालेले. आणखीन ते मुलं आमच्या संस्थेमध्ये प्रतिष्ठानामध्ये यायला इच्छुक येत आहेत. पण तुम्ही एक बारकाईची गोष्ट जर या ठिकाणी मार्क केली असेल, लक्ष केंद्रित केलं असेल तर आमच्या या प्रतिष्ठानामध्ये मुलीसुद्धा काम करतात. आणि प्रतिष्ठानाची शिस्त अशी आहे दादा की या ठिकाणी प्रत्येक मुलाला भाऊ आणि मुलीला बहीण, ताई या दृष्टिकोनातून हाक मारली जाते. एवढी काटेकोरपणे शिस्त या प्रतिष्ठानाची पाळली जाते. हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. खूप छान, खूप छान, खूप छान. धन्यवाद. जय शिवराय. फुलांचे हार माझ्या गडांच्या दाराला, फुलांचे हार माझ्या दाराला. संभ्रांश मित्रांनो, किल्ल्यावर कधीही जाता तर कुत्रे नेहमीच आपल्याला मदत करतात, रस्ता दाखवतात. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यांना पाणी द्या, त्यांना खायला द्या. तुमच्यापुरता ठेवा, मी नाही म्हणत नाही, पण आपण खालती गेल्यावर तीसुद्धा विकत घेऊन खाऊ शकतो. पण तो मुकाजीव काही खाऊ शकत नाही. तर कधीही ट्रेकला गेलात आणि तुमच्याबरोबर कुत्रे आले तर त्यांना नक्की तुम्ही खायला देतच असाल, तुम्ही ट्रेकर असाल तर देतच असाल, त्या बाबतीत वादच नाही. पण कोणी देत नसेल चुकून काही तर त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी त्या कुत्र्यांना पाणी प्यायला, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यांना पण खूप, आता तुम्ही बघितलं असेल कसं तो पाणी पित होता आणि कशी तो चपाती खात होता, ते म्हणजे त्याला किती आवश्यकता होती हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो.
प्रत्येकाला नम्र विनंती, गड संवर्धन करा आणि वनसंवर्धन करा. जास्तीत जास्त झाडे लावा. धन्यवाद.